निलेश मालुसरे. सध्या मी पुरुष या ठिकाणी आहे. शासनाने हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भाजपचे अधिकृत उमेदवार अर्चनाताई राजने त्याचप्रमाणे पुष्पाताई चिकणे या ठिकाणी प्रचारानिमित्त पुरुष या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे कसा या प्रचाराला प्रतिसाद मिळतोय. ताई, प्रथम आपलं परिवर्तन न्यूजमध्ये स्वागत आहे. इथे आपण जे गेल्या 10 वर्षापूर्वी आपल्याला प्रचंड मताने निवडून दिलं होतं, त्यानंतर परत तो विश्वास ठेवून आदरणीय बाबाराजे यांनी आपल्याला परत एकदा उमेदवारी दिलेली आहे. काय सांगाल आपली भावना? खरं तर पहिल्या पंचवार्षिकमध्ये आपल्या या 38 गावामध्ये येण्याचा योग आला होता. सर्वच आपण मंडळी असतील, सर्वच आपले श्री लाडके महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, तसेच आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानदेव साहेब यांचे आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. आणि यांच्या मार्फत पुष्पाताई चिकणे या सुविधानाचे उभे आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि खरं तर आपल्या या 38 गावामध्ये आल्याने खूप आनंद होतो. आणि इतकी प्रेमळ माणसं आहेत की आल्यानंतर असं वाटतं माहेर आल्यासारखं वाटतं. आणि आपल्या सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद पहिल्या पंचवार्षिकमध्ये पण मिळाले. आणि आपला हा प्रचार झाला वाटते निपाणी सगळ्यांना तर पुरुषमध्ये आम्ही आहोत. खरं तर संतोषदादांबद्दल सुद्धा सांगेन मी. संतोषदादांनी पण त्यांच्या पंचवार्षिकमध्ये प्रेमाने साथ दिली. आणि आता सुद्धा विनंती करते. प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद सुद्धा खूप छान मिळतोय. सांगितलं की आता आपली इतकी गावची प्रेमळ माणसं आहेत, सगळ्यांचाच आशीर्वाद प्रेम मिळतोय आणि प्रतिसाद पण खूप छान मिळतोय. एक प्रश्न आहे की या 38 गावाला एक आपला उमेदवारी मिळायला पाहिजे होता, त्याबद्दल आपली भावना काय आहे? नक्की मिळेल ना. बाबा नक्कीच देतील. पुढच्या पंचवार्षिकमध्ये नक्कीच मिळणार बाबांना. काय सांगाल? आपली लॉटरीच लागलेली आहे एक प्रकारची आपल्याला. आम्हाला प्रतिसाद चांगला आहे सर्वांचा. बाबाराजांचे प्रेमाची माणसं सगळी आहेत आणि रांजणे साहेबांची पण आहेत, त्यामुळे सगळ्यांचे प्रेम आमच्यावर पण आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे त्यांचा. कविताताई, शेवटची प्रतिक्रिया. या विभागात आपण आलो, कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला? खरं तर 38 गावांचे एक विशेष वेगळ्या प्रकारे एक संघटना आहे. पण या भागामध्ये आदरणीय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांचं काम पण मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गावागावात बाबाराजेंवर प्रेम करणारी माणसं, तसेच आदरणीय आमच्या जावली तालुक्याचं एक खंबीर नेतृत्व रांजणे साहेब यांनी सुद्धा या भागासाठी खूप असं काय केलेलं आहे. आणि रांजणे साहेबांनी तर प्रत्येक माणसाच्या हृदयात अगदी आपली जागा ठसा उमटवलेला आहे. आणि त्यामुळे या 38 गावामध्ये आम्हाला प्रत्येक गावागावात अगदी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला खात्री आहे आमचे दोन्ही उमेदवार बहुसंख्य मताने निवडून येतील. तर निश्चितच या होत्या कविताताई, अर्चनाताई आहेत, पुष्पाताई आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबाराजांनी जी कामं केलेली आहेत आदरणीय राजने साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भागातनं अतिशय चांगल्या कामं झालेली असतात त्या म्हणण्यात आहे. नक्कीच जनताचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतोय. येत्या